मित्र हो, जॉबवाला यूट्यूबर या चॅनलवरती सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्र, आज आपण मुंबई उच्च न्यायालय मुख्यालय मुंबई तसेच नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठामधील आस्थापनेवर वेगवेगळ्या पदांकरता निवड प्रक्रिया करण्याकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर या संपूर्ण जाहिरातीबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात. तत्पूर्वी आपण आपल्या जॉबवाला यूट्यूबर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण नोकरीविषयक व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. मित्र हो, या भरती प्रक्रियेमध्ये इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. आता या व्हिडिओमध्ये पात्रतेचे निकष आणि आवश्यक अटी हे सर्व आपण बघणार आहोत. तसंच कोणत्या पदांकरिता आणि किती पदे या माध्यमातून भरली जाणार आहेत याबद्दलची माहिती आज या ठिकाणी आपण घेऊयात. मित्र हो, लघुलेखक म्हणजे उच्च श्रेणी यासाठी एकूण मुंबई उच्च न्यायालयात 9 पदे, नागपूर खंडपीठात 2 पदे तर औरंगाबाद खंडपीठात 8 पदे भरण्यात येणार आहेत. लघुलेखक निम्न श्रेणीमध्ये उच्च न्यायालय मुंबई येथे 44 पदे, नागपूर खंडपीठ 4 पदे तर औरंगाबाद खंडपीठ 8 पदे भरण्यात येणार आहेत. लिपिक वर्गीय पदांमध्ये उच्च न्यायालय मुंबई तब्बल 830 पदे, नागपूर खंडपीठ 166 पदे, औरंगाबाद खंडपीठ 336 पदे तर वाहन चालक या पदासाठी मुंबई उच्च न्यायालयात 26 पदे, नागपूर खंडपीठ 5 पदे, औरंगाबाद खंडपीठ 6 पदे तर शिपाई, हमाल आणि फराश या पदांकरता मुंबई उच्च न्यायालयात तब्बल 570 पदे, नागपूर खंडपीठ 115 पदे तर औरंगाबाद खंडपीठात 202 पदांकरता ही जाहिरात काढण्यात आलेली आहे. तसेच दिव्यांगांसाठी काही पदं राखीव ठेवलेली असून ते त्यांच्या मार्गदर्शक तत्त्वे जी आहेत त्या तत्त्वांनुसार ही पदे भरण्यात येणार आहेत. मित्र हो, आपण सविस्तर अशी जाहिरात आपल्याला जर बघायची असेल तर आपण bombay-high-court.nic.in या वेबसाईटवरती जाऊन ही संपूर्ण जाहिरात सविस्तरपणे बघू शकता. सर्वसाधारणपणे जे पदवीधर आहेत, हे पदवीधर या लघुलेखक तसेच उच्च श्रेणी, लघुलेखक निम्न श्रेणी आणि लिपिक वर्गीय पदांसाठी आपला अर्ज सादर करू शकतात. तसंच 10वी-12वी उमेदवार जे आहेत ते शिपाई, हमाल, फराश, वाहन चालक या पदांकरता अर्ज भरू शकतात. ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक जो आहे तो 5 जानेवारी 2026 आहे आणि अर्ज करण्याचे जी मुदत दिनांक आहे ती 15 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त 10वी-12वी आणि पदवीधर उमेदवारांपर्यंत हा उच्च न्यायालयाच्या भरती संदर्भातील व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल आणि ते सुद्धा या ठिकाणी ॲप्लाय करून त्यांचा अर्ज सादर करून भरती प्रक्रियेत सहभागी होतील. मित्र, आपले कुठली काही शंका असेल तर आपण या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता. आपल्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न केला जाईल. धन्यवाद.